M1च्या PYQ सिरीजमध्ये आज आपल्याकडे परत एकदा क्वेश्चन आलेला आहे लिमिटचा. या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की जर हे लिमिट वेअर x टेंड्स टू 0 x टाइम्स 1 प्लस a cos x मायनस b sin x अपॉन x क्यूब इक्वल्स टू 1, याचा अर्थ काय होतं की ही लिमिट काय करते, ही लिमिट एक्झिस्ट करते. लिमिट एक्झिस्ट करते म्हणजे या लिमिटची काहीतरी व्हॅल्यू ऑलरेडी आहे, हे एक्झिस्ट करते, याची ऑलरेडी व्हॅल्यू आहे. कुठल्या लिमिटची व्हॅल्यू आपण काढायसाठी काय करतो, आधी त्या इक्वेशनमध्ये लिमिटची व्हॅल्यू पुट करून बघतो. तर आधी एकदा आपण व्हॅल्यू पुट करून बघू. बघा, फक्त लिमिट चेक करतो आपण. काय करणार, एक्सची व्हॅल्यू आहे 0 इंटू 1 प्लस ए इंटू कॉस ऑफ 0 मायनस बी इंटू साइन 0 डिवायडेड बाय 0चा क्यूब. तुम्ही जर याला सॉल्व केलं तर 0ने कशाने मल्टिप्लाय करता, 0 होते. साइन 0ची व्हॅल्यू 0, सो 0 इंटू बी परत 0 डिवाइड बाय 0. कुठल्या टाईपचं झालं आहे, 0/0चा फॉर्म झाला. जर 0/0चा फॉर्म असेल तर लिमिट एक्झिस्ट करायसाठी वरती आणि खाली आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो आफ्टर डिफरन्शिएटिंग आपल्याला काय मिळणार, का बरं डिफरन्शिएट करतो, तर कॉचीज रूल आहे किंवा तुम्ही हॉस्पिटल रूल पण म्हणू शकता. हा 0/0चा फॉर्म आहे. सो देअरफॉर अप्लाइंग हॉस्पिटल रूल अप्लाय करू. हॉस्पिटल्स रूल काय असतो, तो वरती सेपरेट डिफरन्शिएट करा, खाली सेपरेट डिफरन्शिएशन करा. लिमिट आहे तशीच राहणार. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0, वरती लिमिट काय होणार बघा, इथे दोन फंक्शन आहेत, एक आहे एक्स, दुसरा आहे 1 प्लस ए कॉस एक्स. तर यू इंटू व्ही अप्लाय करा. तर फर्स्ट फंक्शन सपोज मी इथे फर्स्ट फंक्शन मानलं, एक्सला फर्स्ट फंक्शन आहे, हा सेकंड फंक्शन आहे, ठीक आहे. सो फर्स्ट फंक्शन म्हणजे एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, तर 1चा डेरिव्हेटिव्ह झाला 0 प्लस ए तसाच कॉन्स्टंट आहे, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय होते मायनस साइन एक्स, ठीक आहे. प्लस आता सेकंड फंक्शन काय आहे आपलं, 1 प्लस ए कॉस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 1 मायनस बी आहे तसाच आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह झाला कॉस एक्स आणि डिवाइड बाय किती आहे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x², ठीक आहे. ही लिमिट काहीतरी होत आहे, आधी एक्झिस्ट करते त्याच्यावर फोकस ठेवा. आता समोर बघायला थोडं सिम्प्लिफाय करू. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0, 0 तर मल्टिप्लाय करून काय भेटणार नाही, इथे मल्टिप्लाय करा. हा झाला मायनस ए एक्स साइन एक्स, इथे मल्टिप्लाय करा, प्लस 1 प्लस ए कॉस एक्स मायनस बी कॉस एक्स डिवायडेड बाय 3x². आता जर आपण इथे व्हॅल्यू पुट केली 0ची व्हॅल्यू, एकदा लिमिट परत 0ची व्हॅल्यू पुट करून बघू. पण एकदा काय होतं तर मी आणखी एकदा 0ची व्हॅल्यू पुट केली तर बघा अजून लिमिट काढली नाही, आपण 0 पुट करून बघितलं. सो पुट एक्स इक्वल टू 0, हा झाला मायनस ए इंटू 0 साइन एक्स प्लस 1 प्लस ए टाइम्स कॉस ऑफ 0 मायनस बी कॉस 0 डिवाइड बाय 3 इंटू 0चा स्क्वेअर. आता हे जर आपण लिमिट एक्झिस्ट करत आहे तर वरती व्हॅल्यू बघा, एकदा चेक करून बघा काय आला. ए कशाला 0ला मल्टिप्लाय करता, 0 झाला, ओके. 0 प्लस 1, इथे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते हमेशा, कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, तर 1 प्लस ए मायनस बी अपॉन 0. आता बघा खास गोष्ट काय इथे, जर डिनॉमिनेटर 0 आहे तर लिमिट एक्झिस्ट करायसाठी न्यूमरेटर पण किती व्हायला पाहिजे, दिस शुड ऑल्सो बी इक्वल्स टू 0. इथून आपल्याला एक इक्वेशन मिळालं आहे खूप खास की ए मायनस बी प्लस 1 इक्वल्स टू काय असायला पाहिजे 0. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. मग आता हे जर का 0 झालं म्हणजे लिमिट एक्झिस्ट करते. लिमिट एक्झिस्ट करते म्हणजे आपण याला आणखी फर्दर सॉल्व करू शकतो. तर आणखी सॉल्व कसं करायचं, परत एकदा अप्लाय करत, हा वरचा 0 झाला आहे आणि आपण ॲझ्युम केला आहे 0/0 झाला, तर लिमिट एक्झिस्ट करते. आता त्याला परत एकदा डिफरन्शिएट करू. सो परत वरच्या नंबरला एकदा डिफरन्शिएट करा. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0, परत बघा इथे एक्स साइन एक्स आहे, एक्स साइन एक्स किती व्हॅल्यू आहे, दोन फंक्शनच्या व्हॅल्यूज आहे. इथे पण फॉर्म्युला कुठला येणार, यू इंटू व्ही. सो मायनस ए, त्याला फर्स्ट समजा याला सेकंड, सो फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सो कॉस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस मायनस ए तसाच आहे. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह घेतला, साइन एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, हा झाला यू इंटू व्ही, प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह किती होणार 0.
ए तसाच आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, परत बी तसाच आहे आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स. आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा काय झालं आहे, डिनॉमिनेटरमध्ये 3x² डिफरन्शिएशन करानंतर 6x होणार. आता इथे ठीक आहे, एकदा आपण 0 व्हॅल्यू पुट करून बघू, परत एकदा सेम कंडिशन. आधीला सिम्प्लिफाय करू थोडंसं. सो लिमिट x टेंड्स टू 0 हा मायनस ए एक्स कॉस एक्स, ठीक आहे, ए एक्स कॉस एक्स, एक्स कॉस एक्स प्लस हा मायनस ए साइन एक्स, मायनस ए साइन एक्स, 0 करायची गरज नाही, मायनस ए साइन एक्स आणि हा झाला मायनस मायनस प्लस बी साइन एक्स डिवायडेड बाय 6. ठीक आहे. आता तुम्ही एकदा 0 परत पुट करून बघा. जर तुम्ही ते 0 पुट केला तर काय होणार. सो पुट एक्स इक्वल टू 0. आपण प्रत्येक वेळेस 0 का बरं पुट करतो, 0 याच्यासाठी पुट करतो आहे की जर आपण इथे लिमिटची व्हॅल्यू पुट केली 0ची व्हॅल्यू, तर ही लिमिटचा आन्सर काहीतरी जे आपल्याला दिलेलं आहे 1 ते 1 येत आहे की नाही. जर नाही येत असेल याचा अर्थ तो कुठला फॉर्म असायला पाहिजे, 0/0चा किंवा इन्फिनाइट/इन्फिनाइटचा. या केसमध्ये 0/0 होता आहे. तर आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करतो आहे बघा. सो मायनस ए इंटू 0 कॉस 0 मायनस ए साइन 0 अजून मायनस ए साइन 0 प्लस बी साइन 0 अपॉन 6 इंटू 0. बघा कुठल्याही केसमध्ये तुम्हाला काय मिळणार इथे, ही वरची व्हॅल्यू झाली 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 झाला, साईनचा 0 असते 0, परत मायनस 0 मायनस 0, बी साइन 0 पण 0 डिवाइड बाय 6 इंटू 0 0. फायनली आपल्याला भेटला 0/0चा फॉर्म. म्हणजे ह्या केसमध्ये आपली लिमिट अजून एक्झिस्ट करत आहे. पण आपल्याकडे एकच इक्वेशन भेटला आहे. तर दुसऱ्या इक्वेशनसाठी याला आपण परत डिफरन्शिएट करायचं. कशाला, याला डिफरन्शिएट करायचं. याला डिफरन्शिएट करायच्या आधी मी थोडं आणखी सिम्पल करतो. सिम्पल म्हणजे कसं काय, बस कॅल्क्युलेशन. काय कॅल्क्युलेशनमध्ये बघा, लिमिट एक्स टेंड्स टू 0, ठीक आहे. हा मायनस ए एक्स कॉस एक्स आहे तसाच आहे. हा मायनस ए साइन एक्स आणि मायनस ए साइन एक्स दोन झाले असे. सो मायनस 2a साइन एक्स आणि प्लस बी साइन एक्स डिवाइड बाय 6x. यातून आपण साइन एक्स पण कॉमन करू शकतो करायचं असेल तर. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0 मायनस ए एक्स कॉस एक्स. इथून जर साइन एक्स कॉमन काढला तर बघा हा बी प्लसमध्ये आहे. सो बी मायनस 2a सोबत किती आहे साइन एक्स डिवायडेड बाय 6x. हा कुठला फॉर्म होता, 0/0चा फॉर्म होता. तर हा जर 0/0चा फॉर्म असेल तर परत काय करू ना आपण, परत अप्लाइंग एल हॉस्पिटल रूल. तो रूल काय म्हणतो, वरती सेपरेट डिफरन्शिएट करा, खाली सेपरेट डिफरन्शिएट करा. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0. वरती डिफरन्शिएट करायच्या वेळेस परत विसरू नका, इथे 2 फंक्शन आहे. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला येणार. सो वर जेव्हा डिफरन्शिएट करतो यू इंटू व्ही, सो फर्स्ट फंक्शन एक्सला पकडलं, दुसरा कॉसला. सो मायनस ए एक्स फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स प्लस मायनस ए, आता कॉस एक्स तसाच राहणार, सोबत एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो झाला 1 प्लस हा झाला बी मायनस 2a. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होते कॉस एक्स आणि खाली डिवाइडमध्ये काय आहे फक्त 6. तर अशा प्रकारे आपण याला डिफरन्शिएट केला आहे. आता परत डिफरन्शिएशनला चेक करा. अगेन पुट एक्स इक्वल्स टू 0. चेक करू, एक्स इक्वल टू 0 पुट केलं होतं. सा मायनस मायनस ठीक आहे, मायनस ए इंटू 0 मायनस साइन एक्स मायनस ए इंटू कॉस 0 प्लस बी मायनस 2a इंटू कॉस ऑफ 0 डिवाइड बाय 6. आता खास गोष्ट काय, डिनॉमिनेटरमध्ये 0 तर होणार नाही. जर डिनॉमिनेटर 0 होत नसेल याचा अर्थ न्यूमरेटर काय व्हायला पाहिजे 0. इथं आपण लिहिणार सिन्स डिनॉमिनेटर कॅन नॉट बी 0 आणि 0/0चा फॉर्म येणार नाही. म्हणजे वरची व्हॅल्यू काय असली पाहिजे, लिमिटच्या बरोबर असली पाहिजे. कॅन नॉट बी 0. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ लिमिट एक्स टेंड्स टू 0 जे काही फंक्शन आहे ते काय असलं पाहिजे, गिवन लिमिटच्या बरोबर. गिवन लिमिट किती आहे 1. हे आन्सर असलं पाहिजे आपलं
1च्या बरोबर. आता इथे व्हॅल्यू पुट करा तुम्ही. बघा एक्सची व्हॅल्यू, जेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू पुट केली 0 × sin 0 हा झाला 0. cos 0ची व्हॅल्यू किती होते 1, तुम्हाला भेटलं -a. इथे पण cos 0ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, तुम्हाला भेटलं +b टाइम्स -2a डिवाइड बाय 6 = 1. तर क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला भेटलं b 2a आणि -a हा झाला -3a = 6. तर आपल्याकडे 2 इक्वेशन आले. हे आपले इक्वेशन नंबर 2. पहिलं इक्वेशन काय होतं मी बाजूला लिहितो. बघा पहिलं इक्वेशन आपलं आहे a - b + 1 = 0. ठीक आहे, a - b + 1 = 0. आता बघा मी इथून बीची व्हॅल्यू काढतो. सो हा b = काय झाला, b तिकडे गेला, मला काय मिळालं a + 1. a + 1ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. बीची व्हॅल्यू किती आहे a + 1 -3a = 6. ठीक आहे, आता 3मधून 1 गेले, हा झाला तुमचा -2a + 1 = 6. 1 तिकडे पाठवून द्या. सो 2a = 6 - 1 5. सो -2a = 5. सो देअरफॉर a = -5/2. हे तुम्हाला भेटलं एची व्हॅल्यू. सिमिलरली ही व्हॅल्यू तुम्ही कुठेही पुट करा. सो b = किती होता a + 1 होता. सो b = a ची व्हॅल्यू किती आहे -5/2 + 1. सो b = क्रॉस मल्टिप्लाय करा -5 + 2 डिवाइड बाय 2. सो b = 5मधून 2 गेले, सो -3/2. अशा प्रकारे a ची व्हॅल्यू जर -5/2 असेल आणि b ची व्हॅल्यू जर 3/2 असेल तर आपल्या लिमिटची व्हॅल्यू किती होणार 1. So therefore we have found the value of a and b.